बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची 348वी जयंती मोठ्या उत्साहात। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व स्वयंरोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भावसार समाजाच्या वतीने उपवर उपवधू परिचय मेळावा। 1780 मुलामुलींच्या नावांची नोंद। राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा शाखा नांदेडमध्ये जागतिक अपंग दिन, मान्यवरांची अनुपस्थिती। रमेश अण्णावार कंधारकर लिखित अबोली या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। शीख समाजाचे 10वे गुरु व खालसा पंथ संस्थापक श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची 348वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले। गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म 26 डिसेंबर 666 रोजी पटनामध्ये झाला। त्यांच्या आईचे नाव माता गुजराईजी होते, तर वडिलांचे नाव तेग बहादूर असे होते। वयाच्या 9व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे बलिदान झाले आणि कोवळ्या वयातच त्यांना 10वे गुरु म्हणून गुरुगादी सांभाळावी लागली। शीख समाजाचे 10वे गुरु व खालसा पंथ संस्थापक श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची आज 348वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शीख समाजाचे 10वे गुरु व खालसा पंथ संस्थापक श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या 348व्या जयंतीनिमित्त कलगीधर सेवक जथातर्फे गुरु गोविंद सिंगजी सहकारी हॉस्पिटल येथे सकाळी खिचडी वाटप आणि फळ वाटप करण्यात आले। साल भी कलगीधर सेवक जत्थी की ओर से हर साल की तरह सभी मरीजों को फल फ्रूट और खिचड़ी की वाटप किया जाता है, क्योंकि गुरु सिंह जी महाराज का उद्देश्य खुद है कि दूसरे लोगों को, जो गरीब लोग हैं, उन्हीं के लिए ये सेवा की जाती है। यावेळी रविंद्र सिंग दिगवा, अमरजीत सिंग टाक, तेजीदर सिंग भुंगई, गुरविंदर सिंग जम्मी, मोहन सिंग बडगुजरा, हरभजन सिंग दिगवा, अवतार सिंग भोसीवाल यांचा सहभाग होता। चैतन्यनगर शिवमंदिर सभागृहात आज सकाळी 11 वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व स्वयंरोजगार मेळावा आयोजित केला होता। या कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। भूषण अकॅडमी व अभ्यासिका मठपती सर, राठोड सर व युवा भूषण वैजनाथ स्वामी मित्र मंडळ यांच्या वतीने आज परीक्षा विद्यार्थ्यांसाठी चैतन्यनगर शिवमंदिर सभागृहात आज सकाळी 11 वाजता मार्गदर्शन शिबिर व स्वयंरोजगार मेळावा आयोजित केला होता। अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सहाय्यक विक्रीकर आयुक्त औरंगाबाद शिवकुमार सोनवणे, सहाय्यक संचालक रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र नांदेड रेणुका तमलवार, नमस्कार लाईव्हचे मुख्य संपादक श्रीकांत बाहेती, नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शन झाले। आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल ज्या काही 4-5 गोष्टींचं महत्त्व आहे, त्यामध्ये लक्ष्य निर्धारण असेल, नियोजन असेल, आत्मविश्वास वाढवणं असेल किंवा अभ्यासाचं नियोजन असेल, या सगळ्या गोष्टीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना निश्चितपणे त्याचा फायदा झाला असेल। आर्थिक विकास मागास महामंडळ यातर्फे वीज भांडवल कर्ज योजना म्हणून ओपन वर्गातील उमेदवारासाठी, म्हणजे ज्या वर्गासाठी कोणत्याही प्रकारचं महामंडळ नाही अशा वर्गासाठी हे वीज भांडवल योजना राबवली जाते। जिल्हा रोजगार संस्कार मार्गदर्शन केंद्रामध्ये याबाबत अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी किंवा इच्छुकांनी संपर्क साधावा। स्वतःची मानसिकता बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही। अभ्यासाची जिद्द कायम ठेवा, यश तुमच्याकडे अक्षरशः खेचलं जाईल। ध्येय ठेवा, मार्ग आपोआप मिळेल। जर तुमचं ध्येय चुकलं तर तुमच्या आयुष्याचा पतंग कटायला वेळ नाही लागणार, असं अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मार्गदर्शनाप्रसंगी बोलत होते। पण या दोन क्षेत्रासारखे अनेक क्षेत्र तुमच्या समोर उभे आहेत, अनेक संधी तुमच्या समोर उभा आहेत। योगायोगाने तुमच्या सुदैवाने इंटरनेटच्या सारखे सुविधा तुमच्या समोर उभा आहेत। तुम्ही एका क्लिकवर सगळी माहिती तुम्ही काढू शकता आणि एनडीए आहे, आर्मी आहे, मेडिकल क्षेत्र आहे, इंजिनिअरिंग क्षेत्र आहे, कला क्षेत्र आहे, संगीत क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, साहित्य क्षेत्र आहे, कितीतरी क्षेत्र तुमच्या समोर उभे आहेत। कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून माजी सभापती मनपा नांदेडचे किशोर स्वामी, क्रीडा अधिकारी नांदेड चनबस स्वामी हे होते। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजक वैजनाथ स्वामी, गजानन मठपती, वीरभद्र मठपती, विनोद लांडगे, सतीश मठपती, माधव कटकळंबेकर, प्रभाकर स्वामी, अविनाश राठोड, ईश्वर स्वामी आदींनी परिश्रम घेतले। नांदेड जिल्ह्यात भावसार समाजाच्या वतीने 12वा उपवर उपवधू परिचय मेळावा आज ओम गार्डन गोवर्धन घाट नवीन कोठा येथे आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये 1780 मुला मुलींच्या नावाची नोंद झाली।
नांदेड जिल्हा भावसार समाजातर्फे 12वा उपवधूवर परिचय मेळावा प्रति 2 वर्षाप्रमाणे याही वर्षी आज ओम गार्डन गोवर्धन घाट नवीन कोठा येथे आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव पतंगे हे उपस्थित होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून देवराव फुलझेले अखिल भारतीय भावसार क्षेत्रीय महाराष्ट्र तर प्रमुख पाहुणे म्हणून देवराव फुलझेले अखिल भावसार क्षेत्रीय महाराष्ट्र राज्य शाखा संख्या राजेश कुमळकर, शुभांगी प्रकाश खनके, सतीश जाधव, डॉक्टर विजय जिराफे, नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांची उपस्थिती होती। या परिचय मेळाव्यासाठी वधूवर नोंदणी 1780 इतकी झाली आहे। त्यात 630 मुली तर 1150 मुलाच्या नावाची नोंद झाली आहे। बऱ्याच लोकांचा एखाद्या गावाला जर जायचं असेल तर आपल्याला 5 ते 10,000 रुपये 2-4 हजार रुपये तरी कमीत कमी खर्च येतो। तर इथं एकत्र सर्व पूर्ण समाज आमचा आल्यामुळं एकाच जागी मुलं उपवधू आणि उपवरांना पाहण्याचा योग येतो, त्यामागचा हाच उद्देश आहे। उपवर उपवधू परिचय मेळावा घेणं सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं व चांगला उपक्रम आहे। हा उपक्रम प्रत्येक समाजाने आयोजित करावा असं नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत माळवतकर, रमेश भायेकर, गंगाधर बडवणे, मुरलीधर गोजे, दशरथ सुत्रावे, भारत ढगे, गिरीश बुलबुले, रमेश गोजे, डॉक्टर विजय काटकोड, श्रीनिवास बुलबुले, रमेश पुरनाळे, पांडुरंग बडवणे, प्रभाकर बेटकर, सोविना माळवतकर, सुभाष माळवे, माणिक देवराज, दिगंबर बुलबुले, वरंदा बुलबुले, देवीदास बुलबुले, अनुसयाताई मेहत्रे, छाया माळवतकर, मंगल सुत्रावे व प्रभाकर राखोडे, चंद्रकांत बडवणे यांनी परिश्रम घेतले। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच। शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल। थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला। दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला। एक वेळेस नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड। संपर्क 992102 2221 9850 22 22 21 9970 94 33 87। प्रवेश विनामूल्य, लाभ अमूल्य। जीवन विद्या मिशन, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। जीवन विद्येचे शिल्पकार विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित भव्य समाज प्रबोधन महोत्सव। सद्गुरूचे सदशिष्य नामधारक श्री सुदाम तोत्रे यांची मानवी जीवनाला तेजस्वी विचार देणारी क्रांतिकारक दिव्य ज्ञान प्रबोधने। विषय सुखी जीवनाची गुरुकिल्ली। कालावधी रविवार दिनांक 28/12/2014 ते सोमवारी दिनांक 29/12/2014 पर्यंत। रोज सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ, सुख संवाद व इतर कार्यक्रम। प्रबोधन सायंकाळी 6 ते 7 वाजता। स्थळ हनुमान मंदिर मैदान, अशोकनगर, नांदेड। आयोजक जीवन विद्या मिशन, मुंबई। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड। तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज नांदेडमध्ये जागतिक अपंग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये साहित्य वाटप नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला, पण कार्यक्रमासाठी निमंत्रित मान्यवर अनुपस्थित असल्यामुळे आयोजकांचा हिरमोड झाला। राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज नांदेडमध्ये जागतिक अपंग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये साहित्य वाटप नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला, पण कार्यक्रमासाठी निमंत्रित मान्यवर अनुपस्थित असल्यामुळे आयोजकांचा हिरमोड झाला। मी मेळावा घेण्याचं आयोजन केलं होतं, तसा मला प्रतिसाद भेटला नाही आणि या कार्यक्रमात मोठे मोठे आमदार उत्तरचे आणि दक्षिणचे हेमंत पाटील,
हे दक्षिणचे आमदार आहेत आणि डी पी सावंत हे उत्तरचे आमदार असून यांचं दोघांचं बी मी 8 ते 15 दिवसाच्या अगोदर यांचं अपॉइंटमेंट घेतलं होतं. यांच्याशी विचारपूस केली होती की बाबा ह्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहू शकता का आणि आर्थिक मदत काही देऊ शकता का. यांनी दोघांनी बी मला आमदार साहेबांकडून थोडी फार मदत मला मिळण्याची आश्वासन दिलं गेलं. पण डी पी सावंत साहेबांनी मला असं स्पष्ट उच्चार वाक्य सांगितले की तुम्हाला ह्या मेळाव्यासाठी मी 1ही रुपया देणगी देऊ शकत नाही. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अपंग आपल्या आशा आकांक्षा घेऊन कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यात कंधार, नायगाव, मुखेड, अर्धापूर, लोहा या तालुक्याचा समावेश होता. राजकीय व प्रशासकीय अशा दोन्ही पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे अपंगामध्ये एक प्रकारची निराशा ओढावली आहे. काही दिवसापूर्वीच घेण्यात आलेल्या जागतिक अपंग दिनानिमित्त घेण्यात आलेले कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडले असले तरी साहित्य वाटप नोंदणीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं आहे. रमेश अण्णावर कंधारकर लिखित आबोली या कविता संग्रहाचे प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नांदेडचे देवीदास फुलारी उपस्थित होते आणि आबोली या पुस्तकाचे प्रकाशन व्यंकटेश चौधरी यांच्या हस्ते झाले. रमेश अण्णावर कंधारकर लिखित आबोली या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नांदेडचे देवीदास फुलारी उपस्थित होते आणि आबोली या पुस्तकाचे प्रकाशन व्यंकटेश चौधरी यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नांदेड आकाशवाणीवर एक वेळेस कवितेला विषय देण्यात आला प्रेम. तर त्यावर मी माझी कविता एक शब्दबद्ध केली आणि ती कविता आकाशवाणीला पाठवली. त्यामध्ये माझा पहिला नंबर आला. आकाशवाणीमधून त्याचं माझं वाचन झालं, माझ्या कवितेचं वाचन झालं. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक औरंगाबादचे विद्यासागर संगेवार, अधीक्षक अभियंता RS लोलापोड, आरती पाटील, साहित्यिक कोल्हापूर हे उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक महांगिले यांनी केलं. अधीक्षक अभियंता नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरिराज मंगल कार्यालय, रिंग रोड, काबरानगर, नांदेड येथे काल सायंकाळी या कविता संग्रहाचं प्रकाशन संपन्न झालं. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची 348वी जयंती मोठ्या उत्साहात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व स्वयंरोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भावसार समाजाच्या वतीने उपवधू परिचय मेळावा. 1780 मुलामुलींच्या नावांची नोंद. राष्ट्रीय अपंग विकास महासंघ जिल्हा शाखा नांदेडमध्ये जागतिक अपंग दिन. मान्यवरांची अनुपस्थिती. रमेश अण्णावर कंधारकर लिखित अबोली या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.